नमस्कार मित्रांनो, रेल्वेकडून एक नवीन जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे. त्याच्या संदर्भातलं शॉर्ट नोटीस जे आहे तर ते आज आलेले तुम्ही पाहू शकतात. भारत सरकार रेल्वे मंत्रालय यांच्याकडून नवीन जाहिरात आलेले पदाचं नाव असणार आहे टेक्निशियन. जवळपास 6557 एवढे मोठी पद जे आहेत तर ते याच्यात पाहायला मिळणार आहे. तर याच्यात पात्रता काय आहे, पगार काय आहे, सर्व काही गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि आरआरबी टेक्निशियनच्या सीबीटीची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची जी बॅच आहे तर इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. सध्या मेकॅनिकलच्या डिग्री डिप्लोमाच्या उमेदवारांना एक चांगली संधी आहे आरटीओची. तर त्या आरटीओची आरंभ बॅच 3.0 जी आहे तर ती सुरू झालेली आहे. पुणे, संभाजीनगर, नाशिक इथं ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईनला मराठी, इंग्लिश हे दोन्ही माध्यमांमध्ये अवेलेबल आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. बघा, याच्यामध्ये जर आपण टोटल पद पाहिली तर ती आहेत 5565. आता 5557 हा जो थोडासा नंबर जो आहे ना, ज्यावेळी आपल्याला ऍक्च्युअल जाहिरात येईल तर त्यावेळी कळणार आहे. 323 पद ही ग्रेड 1 सिग्नलची असणार आहेत आणि 6242 पद ही ग्रेड 3 ची असणार आहे. यांच्यामध्ये थोडं कमी जास्त होऊ शकतं, कारण की जेव्हा ऍक्च्युअल जाहिरात येईल त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थाने कळणार आहे. मेन हा टेक्निशियन ग्रेड 1 आणि हे टेक्निशियन ग्रेड 3 हे नेमकं काय असतं, हे रेल्वेमधील एक पद आहे. सर्वात आधी हा जो टेक्निशियन ग्रेड 1 असतो, सिग्नल नावातच आहे, कारण की रेल्वेचे सिग्नल कम्युनिकेशन चालतं सर्व. हा सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागामधील पद आहे आणि हे उच्चस्तरीय पद आहे, कारण की हे लेवल 5 आहे. जेवढी जास्त लेवल असते तेवढा जास्त पगार आपल्याला मिळतो. याच्यामध्ये बौद्धिक कौशल्य, उच्च तांत्रिक कौशल्य आणि संगणकीय ज्ञान जे आहे या माणसाला अपेक्षित असतं. म्हणून याला रेल्वेचा मेंदू जे आहे तर ते असं म्हटलं जातं. रेल्वेची जी आपली वाहतूक आहे तर ती सुरक्षित थेट चालावी, तर यांच्या कामकाजावर जे आहे तर ते अवलंबून असतं. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिले टेक्निशियन ग्रेड 3, मग रेल्वेमध्ये जेवढे आपल्याला इलेक्ट्रिकल इक्विपमेंट दिसतात त्यांची सर्व देखभाल दुरुस्ती करण्याचं काम जे आहे तर ते टेक्निशियन ग्रेड 3 वाले उमेदवार करतात. हे शक्यतो आयटीआय वाले असतात आणि वेगवेगळ्या यांचा ट्रेड असतो, इलेक्ट्रिशियन, फिटर, वर्कशॉप. तर त्याच्या पद्धतीने त्यांना ते जॉब जो आहे तर तो इथं दिला जातो. हा जो टेक्निशियन ग्रेड 1 आहे याचं पेमेंट थोडं चांगलं असतं. याचं वेतन सुरू होतं 29,002 हे बेसिक पे, पुढे त्यांचं वेतन परत एचआरए, डीएटीए वरून वाढतच. आणि 19,900 हे त्यांचं बेसिक पे. तुम्हाला लक्षात येईल लगेच की बेसिक पे मध्ये थोडासा फरक आहे. आता जर मला ग्रेड 1 ला फॉर्म भरायचा असेल तर माझ्याकडे काय पात्रता पाहिजे बघा. बीएससी पाहिजे, 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे किंवा बीटेक पाहिजे. कशामध्ये? फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, सीएस, आयटी आणि इन्स्ट्रुमेंटेशन यांमध्ये कुठेही माझं बीएससी असेल, डिप्लोमा असेल किंवा बीटेक असेल तर मी फॉर्म भरू शकतो ग्रेड 1 ला. आता मला ग्रेड 3 ला भरायचंय तर ग्रेड 3 साठी त्यांनी काय सांगितलेले की 10वी पाहिजे आणि आयटीआय पाहिजे. आता समजा इलेक्ट्रिशियनचा आयटीआय असेल तर तुम्ही ते इलेक्ट्रिशियनच्या पोस्टसाठी एलिजिबल जे आहेत तर ते होतात. लक्षात घ्या. म्हणजे दुसरा जो ग्रेड 3 वाला आहे त्याला आयटीआय लागतो. इथं बीएससी, डिप्लोमा डिग्री इथं जे आहे तर ते एलिजिबल असतं. एज लिमिट मध्ये लक्षात घ्या, जी ग्रेड 1 ची पोस्ट आहे त्याला 18 ते 33 आहे, जी ग्रेड 3 आहे त्याला 18 ते 30 एवढंच वयाची अट आहे. सोबत प्रत्येकासाठी ओबीसी साठी 3 वर्ष एक्स्ट्रा भेटतात आणि एससी एसटी ला पुढे 5 वर्ष याच्यात एक्स्ट्रा जे आहेत तर ते इथं मिळत असतात. फॉर्म जे आहे ही जी अधिकृत सूचना आहे 23 मे ला आलेली होती. त्याच्यानंतर 30 जून पासून अर्ज जे आहेत तर ते ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे आणि 30 दिवस जवळपास 29 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला इथं अर्ज करण्याची मुदत जी आहे तर ती मिळणार आहे. आज उद्यामध्ये आय थिंक 30 तारखेला त्याची पूर्ण डिटेल नोटिफिकेशन जे आहे तर ते येणार आहे. डिटेल नोटिफिकेशन आल्यावर मी तुम्हाला आणखी एका व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती जी आहे सांगणार आहे. फॉर्म भरताना आपल्याला 500 रुपये लागतील जर तुम्ही जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस मध्ये असाल. जर तुम्ही परीक्षेला गेले तर तुम्हाला तुमचे 400 रुपये परत करून देतात ते. त्याच्यानंतर जर तुम्ही एससी एसटी महिला वगैरे असाल त्याला 250 रुपये फी आहे. परंतु जर तुम्ही गेले तर पूर्णच्या पूर्ण 250 रुपये तुम्हाला परत मिळून जातात, कारण की त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीची परीक्षा शुल्क लागत नाही. याच्यामध्ये लक्षात घ्या की एकच परीक्षा द्यायची आहे आणि डायरेक्टली तुमची थेट निवड जी आहे तर ती होणार आहे. एकच कम्प्युटर आधारित सीबीटी टेस्ट होणार आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होणार आहे आणि डायरेक्टली तुम्हाला नोकरीला इथं बोलवलं जाणार आहे. परीक्षेमध्ये लक्षात घ्या 90 मिनिटं, 100 प्रश्न, 100 गुण असतात आणि एकाच 3 एवढं असतं. 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम देखील तुम्हाला इथं पाहायला मिळते. जे ग्रेड 1 आहे तर ग्रेड 1 चा हा सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये जीकेचे 10 प्रश्न, रिझनिंगचे 15 प्रश्न, संगणकाचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगचे 35 प्रश्न असतात. त्याच्यात ते हा एक विशेष तांत्रिक भाग आपल्याला इथं पाहायला मिळतो. पुढचं जर आपण ग्रेड 3 पाहिलं, ग्रेड 3 मध्ये सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न, बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न आणि सामान्य विज्ञानाचे 40 प्रश्न. तर अशा पद्धतीने आपल्याला हे ग्रेड 3 जे आहे तर ते पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने ही जाहिरात जी आहे तर ते याच्या आता डिटेल जाहिरात आली तर त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ घेऊनच येणार आहे. परंतु जे कोणी उमेदवार याच्यासाठी पात्र ठरतात, खास करून आयटीआय वाले उमेदवारांना इथं चांगली संधी असते आणि त्याच्या पोस्ट पण जास्त आहेत. म्हणजे आयटीआयच्या ग्रेड 3 च्या पोस्ट पण जास्त आहेत, म्हणून त्यांनी नक्कीच इथं जे आहे तर ते अप्लाय करावं. सोबतच जर तुमच्या कोणी ओळखीतला मेकॅनिकल इंजिनियर असेल, डिग्री डिप्लोमा झाला असेल तर त्यांना देखील तुम्ही सांगा की आरटीओची जाहिरात आलेली मित्रा, त्याचा फॉर्म भरा
आणि त्याची तयारी तुम्ही इग्नाइट अकॅडमी सोबत जे आहे तर ते करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.